भगवान श्री धर्मनाथांचा उत्सव गेली 6 दिवसापासून आपण पुण्यभूमी आपल्या पेठ या गावी साजरा करत आहोत। आज माघ द्वितीया आणि ज्या मुहूर्तावर भगवान श्री गोरक्षनाथांनी अनुग्रह दिलेला आहे धर्मनाथांना, आजचा तो दिवस आहे। खरा माणसाचा जन्म ज्या दिवशी बोध होतो, ज्या दिवशी गुरुकृपा होते, ज्या दिवशी सद्गुरु अनुग्रह देतात, गुरूंचा उपदेश कानामध्ये येतो, खरा जन्म तर त्या दिवशी होतो ना। मातेच्या गर्भातून तुमचा आमचा जन्म होतो, ते झालं स्थूल प्रागट्य, परंतु खऱ्या अर्थाने आपलं प्रगटीकरण किंवा आपण कोण आहोत याची ओळख खऱ्या अर्थाने त्या दिवशी पटते, ज्या दिवशी तुमच्यावर गुरुकृपा होते, ज्या दिवशी तुम्ही सद्गुरु करतात, ज्या दिवशी तुम्ही गुरु करतात, त्या दिवसापासून तुमचं वागणं चालणं बोलणं सगळं बदलत राहतं महाराज। कारण गुरूंच्या उपदेशाप्रमाणे तुम्हाला व्यवहार करायचा असतो, त्या पद्धतीने तुम्हाला वर्तन करायचं असतं, त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं चालणं बोलणं सगळं काही गुरूंच्या आदेशाप्रमाणे चालतं। म्हणून नाथ संप्रदायामध्ये आदेश शब्द जो आहे ना, हा अभिवादनपर शब्द आहे। आदेश शब्द काय आहे? आम्ही नाथांच्या मंदिरात येतो, दर्शन घेतो, नाथांकडे बघतो, आदेश काय कारण आहे? नाथांना अभिवादन आहे। नाथ महाराज, आम्ही तुमच्या पंथाने तुमच्या मार्गाने चालण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, आम्हाला मार्गदर्शन करा। आदेश तुमची जी तत्व प्रणाली आहे त्या पद्धतीने तुमच्या तत्वाप्रमाणे मी सामान्य जीव आहे। आदेश या शब्दामध्ये लीनता सुद्धा आहे, आदेश या शब्दामध्ये नम्रता सुद्धा आहे, आणि आदेश या शब्दामध्ये सद्गुरूंचं अभिवादन सुद्धा आहे। आदेश शब्दाने काय होतं, आपण आदेश म्हणतो म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना जागवतोय आपण। नाथा, सामान्य जीव आहे, तुमच्या पुढे आलो, उद्धार करा, माझा आदेश स्वीकारा, मी तुमचा आदेश घेतलाय, म्हणून तुमचा आदेश माझ्या जवळ आहे, म्हणजे तुमचे तत्व जगण्याचे मला ज्ञात आहे, आणि म्हणून तुमचा जो आदेश आहे ना, तो आदेश मला कळाला, म्हणून मी पुन्हा आदेश असं म्हणतोय। नाथांना आनंद होतो, म्हणून आपण नाथांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आदेश शब्द वापरतो। भगवान श्री नवनाथांची कथा गेली 6 दिवसापासून आपण ऐकत आहात। दोंडीसूत मालुकवी या नवनाथ ग्रंथामध्ये या नवनाथांचं प्रागट्य आणि या नवनाथांच्या लीला वर्णन करतात। कालच्या कथेमध्ये आपण बघितलं, मच्छिंद्रनाथांनी लीला केली होती, परंतु महाराज त्या लीलेचं अतिशय समर्पक असं उत्तर दिलं शिष्याने सुद्धा। धन्य आहे तो शिष्य आणि धन्य आहेत ते गुरु, ज्या गुरूंनी अशी परीक्षा घेतली। कारण मच्छिंद्रनाथांनी विचारलं गोरक्षाला, मीननाथाला तू का ठार केलं? मीननाथाला तुला धुवायला सांगितलं, तू कशा पद्धतीने धुतलंस? पण गोरक्षनाथांनी उत्तर दिलं, गुरुदेव, सोन्याची वीट घेऊन तुम्हाला झोळीत घेऊन चालण्याची काही गरज होती का? अरे तुम्ही चुटकी वाजवली, नवे नवे तुम्ही नुसती दृष्टी टाकली, तुम्ही कृपा कटाक्ष जरी टाकला तरी सुद्धा तुम्ही जगताचं कल्याण करणारे आहात, जगत उद्धारणारे आहात, मग तुम्हाला काय अशक्य आहे? मग त्यावेळेस नाथांनी उत्तर दिलं का, ही सुद्धा एक काय होती? लीला होती। ही सुद्धा काय होती? लीला होती। असे अनेक अनेक उदाहरणं प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला पाहता येतील। म्हणून या चरित्रातील त्या कथांचा काहीतरी विपर्यास अर्थ काढायचा आणि उगाच काहीतरी नाना प्रकारचे गैरसमज करून बसायचं, असं करू नका। ग्रंथ या करताच वाचावे लागतात की त्या ग्रंथातील कथा आम्हाला काहीतरी बोध करतात, काहीतरी आम्हाला उपदेश करतात, काहीतरी आम्हाला सांगतात। याकरता आपण त्या कथा श्रवण करतो, आणि म्हणून कालची कथा आपली इथपर्यंत आली होती। आज मात्र आपल्याला पुढे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्याच कनकगिरी पर्वतावर काही दिवस थांबतायत।
गोरक्षनाथ म्हणतायत की तुमची इच्छा होती ना त्या सोन्याच्या विटेचा उपयोग कशाला करायचा होता? अन्नदान करण्यासाठी, ज्ञानदान करण्यासाठी, सप्ताह करण्यासाठी, संतांना भोजन घालण्यासाठी, याच्यासाठीच ना. मग इथे यज्ञ करूया इच्छा व्यक्त केली आणि मच्छिंद्रनाथांची इच्छा गोरक्षनाथ त्या ठिकाणी गुरूंच्या इच्छेचा सन्मान करतात आणि लगेच तयारीला लागतायत. त्या ठिकाणी चित्रसेन गंधर्वाला पाचारण करण्यात येतं. आकाश मार्गाने चित्रसेन गंधर्व त्या ठिकाणी येतो आणि त्या चित्रसेन गंधर्वाला सांगतात की सर्व देवतांना निमंत्रण द्या, सर्व यक्ष किन्नर गंधर्व आदी करून सर्व सूर सर्वांना निमंत्रण द्या, सर्व देवतांना निमंत्रण द्या. आणि मोठा असा यज्ञ त्या ठिकाणी संपन्न करण्याची तयारी चाललेली आहे. या सोन्याच्या पर्वताची काय गरज आहे? तुम्हाला जर कधी दान दक्षिणा किंवा तुम्हाला जर काही कार्यच करायचं असेल किंवा काही तयारीच करायची असेल तर साक्षात कुबेर महाराज त्या ठिकाणी हात जोडून उभे आहेत. लक्ष्मी माता त्या ठिकाणी आलेल्या आहेत, भगवान कुबेरजी आलेले आहेत, माता सरस्वती त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आदी करून सर्व देवता त्या ठिकाणी विनम्रनाथांपुढे हात जोडून उभे आहेत. सर्व यज्ञाची तयारी चाललेली आहे आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवतांचं आवाहन केलेलं आहे. सर्व देवतांचा यथोचित सन्मान केलेला आहे. सर्व देवतांना आसन दिलेले आहेत. सर्व देवतांना नंतर यज्ञ समारंभ पूर्ण झाल्यानंतर सर्व देवतांना त्या ठिकाणी वस्त्र वाटण्यात आलेले आहे. वस्त्र दिली, दक्षिणा दिली, यथोचित त्यांचा सन्मान केलेला आहे. या पद्धतीने त्या यज्ञाची सांगता झालेली आहे. यज्ञामध्ये साक्षात भगवान भोले बाबा पार्वतीसह त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ब्रह्माजी त्या ठिकाणी आहेत. भगवान नारायण स्वतः त्या ठिकाणी आहेत. आदी करून सर्व या नाथांच्या लीला पाहण्यासाठी सर्व देवता त्या ठिकाणी आलेले आहेत. नाथांनी मिळवलेली शक्ती, जी शाबरी विद्या असेल, नाथांचं जे काही कार्य असेल त्या कार्याचा ठसा उमटावा यासाठी सर्व देवतांनी केलेलं सहकार्य, देवतांनी दिलेला आशीर्वाद, सर्व आशीर्वाद त्यांनी मिळवलेला आहे आणि भव्य असा तो यज्ञ त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि कनकगिरी पर्वतावर यज्ञ संपन्न झाल्यानंतर यज्ञाची सांगताच होते. त्यावेळेस त्यांना गोरक्षनाथांना गहिनीनाथाची आठवण आलेली आहे. का ज्या गहिनीनाथांना मधु ब्राह्मणाकडे आणि गंगामाई नावाच्या स्त्रीकडे, या दाम्पत्याकडे गहिनीनाथांना ठेवले. त्याच्यानंतर भगवान भोले बाबांकडे तपश्चर्येसाठी सुद्धा गहिनीनाथांना पाठवले. आठवण आली या क्षणी तो नाही म्हणल्यानंतर लगेच चित्रसेन गंधर्वाला पाचारण केलं आणि त्याला त्या मधु ब्राह्मणाकडे पाठवलेलं आहे. वायू वेगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांना प्रगट करतायत. गहिनीनाथांना पाहून मच्छिंद्रनाथांना, गोरक्षनाथांना आनंद होतोय आणि ते आलिंगन देतात. गहिनीनाथ नमस्कार करतायत आणि सर्वजण गहिनीनाथांचा त्या ठिकाणी जय जयकार करतायत. सर्व नाथ भक्त गहिनीनाथ भगवान की. आणि गहिनीनाथांचं वय तरी किती होतं त्यावेळेस? नाथ चरित्राप्रमाणे 7 वर्षाचं. आणि गहिनीनाथांना त्या ठिकाणी अनुग्रह द्यावा गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी गहिनीनाथांना त्या ठिकाणी अनुग्रह दिलेला आहे. सांगता झालेली यज्ञाची कुबेराला सांगितलं की हा जो सोन्याचा पर्वत आहे, हा सोन्याचा पर्वत तुम्ही घेऊन जा. कुबेरजी हसायला लागले. गोरक्षनाथांची लीला पाहून कुबेराने काय केलं? फक्त त्या सोन्याच्या पर्वताकडे फक्त पाहिलं. त्याच क्षणी तो पर्वत लगेच जैसा ते झालेला आहे. सुवर्णाचा पर्वत त्या ठिकाणी गुप्त केलेला आहे. सर्वसामान्य जीवाला तो पर्वत आजही मातीचाच दिसेल. आपल्याला कसं काय सोन्याचं दिसेल? अरे आपल्याला जर तो सोन्याचा दिसला तर आपण तिथून इकडं आपल्या गावाला येऊ का? नाही. अरे आपण त्याच मार्गाने जाऊ तिकडं पुण्याला कुठंतरी, तिकडंच आपण राहू. सोनं एवढं सोनं म्हटलं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी लीला झाली. सर्व देवता त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन यज्ञ पार पडतोय. यज्ञ संपन्न होतोय.
त्यानंतर नवनाथ चरित्रामध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ पुन्हा भ्रमण करतात आणि भ्रमण केल्यानंतर मध्ये कथा आली ती सुरोचन नावाच्या गंधर्वाची. सुरोचन नावाचा गंधर्व स्वर्गामध्ये इंद्राच्या दरबारामध्ये मेनका अप्सरा नृत्य करतायत महाराज. आणि त्या नृत्यामध्ये ते नृत्य चालू असताना सुरोचन नावाचा गंधर्व तोही देवसभेत बसलेला आहे. देवांचा राजा इंद्र त्या ठिकाणी तो बसलेला आहे. इंद्राच्या समोर त्या सर्व अप्सरा नृत्य करतात आणि नृत्य करत असताना त्यांचे जे हावभाव आहेत, मनाला प्रसन्न करणारे हावभाव, परंतु या सुरोचन गंधर्वाच्या मनामध्ये मात्र थोडस भाव त्याचा विचित्र झालेला आहे. आणि हा सुरोचन गंधर्व त्या ठिकाणी थोडस कुदृष्टीने पाहतोय. ते इंद्राच्या लक्षात येतं. इंद्र शाप देतोय, सुरोचना अरे अशा पद्धतीने तुझी दृष्टी झाली, नजर झाली ना, जा आता कलियुगामध्ये गाढव हो. गाढवासारखं वर्तन केलं ना भरसभेत, गाढव हो. इंद्राने दिलेला जो शाप आहे महाराज, त्या शापाने संपूर्ण धरणी कंप झालेला आहे, संपूर्ण धरणी कडाकलेली आहे. इंद्राच्या त्या वाणीने सुरोचन गंधर्व घाबरलेला आहे आणि गाढव असून म्हटल्यानंतर या शापाने सुरोचनाला वाईट वाटलं. विनंती करतोय, महाराज गुरुदेव काहीतरी ओश शाप द्या. महाराज त्यावेळेस सुद्धा अशी पद्धतच होती, कडाडून जर काही शाप दिला तर पुन्हा ओश शापही देत होते. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. याचा अर्थ आपण जर कुणावर जर रागवलो तर नंतर थोड्या वेळाने पुन्हा त्या रागवण्यावर आपण औषध, ज्याने रागवलं त्यानेच द्यावं लागतं ते. म्हणून इंद्रानेच महाराज त्या ठिकाणी सांगितलेले, काळजी करू नको. जरी तू गाढवाच्या योनीला गेला तरी सुद्धा मथुरेचा राजा सत्यवर्मा याच्या मुलीशी ज्यावेळेस तुझा विवाह होईल आणि विवाह झाल्यानंतर तुला विक्रम नावाचं ज्यावेळेस पुत्र होईल, त्यावेळेस त्या पुत्राचं तोंड पाहिल्यानंतर पुन्हा तुला गंधर्वाचं स्वरूप प्राप्त होईल, असा उशाप त्याला मिळालेला आहे. या कथेला नवनाथ कथेमध्ये आरंभ होतोय. नम पार्वतीपती हर 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 हर. ही कथा फार प्रसिद्ध कथा आहे नवनाथ कथे. या कथेवर चित्रपटही निघाले, या कथेवर नाटकही निघालं महाराज, आहे की नाही, गाढवाचं आहे ना. त्याच्यामध्ये थोडीशी नावं बदलली, परंतु इंद्राच्या शापाने महाराज सुरोचन गंधर्व लगेच गाढव झालेला आहे. मला गाढव झाला म्हणजे गाढव तुम्हाला माहिती आहे कसं असतं. गाढव कसं असतं, अगदी गोरगोमटा असतं, बरोबर ना. गाढवाला सुंदर डोळे असतात महाराज, गाढवाचे कान सुंदर असतात, लांब लांब असतात. गाढवाला किती पाय असतात हो? अरे वा, म्हणजे मला काय आता जास्त वर्णन करायची गरज नाही. तुम्ही 4 पायाची गाढवं पाहिली असतील महाराज, पण कधी कधी आपल्या आजूबाजूला कधीतरी आपल्याला 2 पायाची गाढवं सुद्धा आमच्याकडे आहेत. तुमच्याकडं पण आहे का? गर्दभ, त्याचं वर्णन आलं चरित्रामध्ये. गर्दभाच्या कुळामध्ये, गर्दभाच्या वंशामध्ये तू जाशील आणि एका कुंभाराच्या घरी तो गाढव त्या ठिकाणी प्रगट होतोय. योगायोगाने महाराज तो कुंभारही अडचणीत आलेला होता आणि बरीचशी गाढवं त्यांनी विकली होती. परंतु विकता विकता हे गाढव त्याच्या लक्षातच नाही आलं महाराज. ते गाढव सांभाळून गेलं ना, काहीच कळालंच नाही. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की म्हटले हे गाढव जरा गरीब दिसतं, जाऊ दे याला काही विकू नये. ते राहिलं तसंच, पण त्याचं वर्तनही त्याला आवडायचं महाराज. जे काही गाढव सुद्धा कधी कधी चांगले वागतात महाराज, पण हे गाढव सदा कदा चांगलं वागत होतं. आणि गंमत अशी आहे
की या गाढवाकडे त्याचं आता लक्ष जास्त येऊ लागलं महाराज. आणि एक दिवस काय झालं, हा गाढवच महाराज रात्री मनुष्याची वाणी बोलू लागला. आणि मनुष्याची वाणी बोलू लागला म्हणजे हा लघुशंकेला बाहेर आला कुंभार. आणि तो आल्यानंतर तो म्हणतोय, राजाची मुलगी सत्यवती हिच्या बरोबर माझा विवाह करून दे. मग बघ. असा आवाज ऐकल्यानंतर तो जवळ गेला. पुन्हा त्याने कान पिळला त्याचा. म्हटले काय? तो म्हटला माझा कान नको पिळू, पण मी खरं सांगतोय माझं लग्न तिच्या बरोबर करून टाक. आणि तो गप्प झाला. याला मात्र झोप येणार रात्रभर. काय करावं काय करावं. घडलेली हकीकत पत्नीला सांगितली. म्हटले बाई असा असा प्रकार आहे. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार झाला. शेवटी महाराज म्हटले हे जर राजाला कळलं तर आपली काही खैर नाही. आपल्याला महाराज फाशीची शिक्षा होईल, दुसरं काही होणार नाही. घाबरले दोघं पती पत्नी. रात्रीच बिराड गुंडाळलं आणि त्या गाढवाला घेतलं, निघाले महाराज. पूर्वी वेश असायची गावाला. रात्रीच्या प्रसंगी वेशीच्या बाहेर कसं जायचं म्हणून त्या दरवाजाजवळ येऊन उभे राहिले. पहारेकरांनी अडवलं. का नगर सोडतायत? यांनी कारण सांगितली, परंतु शिपायांना शंका आली. आणि शिपायांना शंका आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याला राजाच्या समोर सकाळी हजर केलेलं आहे. आणि राजाच्या समोर हजर केल्यानंतर त्यांनी राजाला सांगितलं, मी तुम्हाला खरं कारण सांगेल, परंतु काही शिक्षा जर मला जर तुम्ही करणार नसेल तर मी सांगेल. आणि तेही कारण मी तुम्हाला सांगेल, पण एकांतात सांगेल एकट्याला. राजाला वाटलं काहीतरी गडबड आहे. राजाने ते मान्य केलं आणि एकांतामध्ये त्या कुंभाराला घेऊन राजा विचारतोय काय कारण आहे. अहो म्हटले हे गाढव साधं नाही, हे काहीतरी एक तर भुताटकीने पछाडलेला असेल किंवा काहीतरी दैवी आहे. म्हणजे कसं काय? अहो आपण जसं बोलतो ना मनुष्यासारखं, तसं हा बोलतो म्हणजे मनुष्यासारखं. आणि मग राजाला नवल वाटलं. काय म्हणतं? अहो म्हणतं तुमच्या मुलीशी लग्न करायचं म्हणतं. राजाला हसू आलं. परंतु राजाला त्याचा मतितार्थही कळाला का जर हा गाव सोडून चालला तर याच्यात काहीतरी तथ्य असेल. राजाने गंमत म्हणून सांगितलं, एक काम कर, आज रात्री परत तो तुझ्याशी बोलेल आणि तो जर कधी तुझ्याशी बोलायला लागला तर त्याला म्हणा काही हरकत नाही, तुझं लग्न करून देतो राजाच्या मुलीशी, पण तू हे नगर पूर्ण तांब्याचं करून टाक. ही नगरी जर तांब्याची झाली तर राजा तुला मुलगी द्यायला तयार आहे. असं त्याच्या पुढं काय करतो एक पण मान. कुंभाराने सांगितल्याप्रमाणे केलं. रात्री पुन्हा जाग आली. पुन्हा गाढव बोलू लागलं. याने सांगितलं काही हरकत नाही, राजा तयार आहे बाबा, तुझं लग्न सत्यवती बरोबर होणार आहे, काळजी करू नको. मग पण म्हटले राजाची एक अट आहे. काय अट आहे? अहो म्हणे हे जे नगर आहे ना हे सगळं तांब्याचं करायचं. ते म्हणे फक्त एवढंच, सोन्याचं तर म्हणायचं ना. आनंद झाला महाराज त्या गंधर्वाला, गर्दभ रूपामधला, गाढवाच्या रूपातला. आणि काय प्रकारे बघा, क्षणार्धामध्ये जा राजाला जाऊन सांग सकाळी दिवस उगवल्यानंतर तुला नगर तांब्याचं दिसेल पूर्ण. कुंभाराने जाऊन राजाला निरोप दिला. अहो म्हटले आमच्या गाढवाने मान्य केलं. राजाला नवल वाटलं गाढव मान्य करतात का? नवल वाटलं ना, गाढव कधी मान्य करता का? बोला राव तुम्ही, करता का? नाही नाही करत. गाढवाला तुम्ही कितीही सांगा महाराज, कितीही सांगा, गाढव कधी ऐकत. परंतु हे गाढव किती हुशार आहे बघा ना. या गाढवाने सांगितलं तू जाऊन सांग बिंदा, सकाळी मी हे संपूर्ण नगर तांब्याचं करतो. तसंच झालं. सकाळी दिवस उगवला, राजाला जाग आली. सूर्यनारायण तिकडनं उगवला. राजमहालामध्ये ज्यावेळेस आला राजा त्यावेळेस संपूर्ण तांब्याचा रंग, सकाळी सूर्यनारायणाचा जसा रंग तांबूस तांबूस त्या पद्धतीने संपूर्ण महाल तांब्याचा झालेला आहे. राजा थोडासा पुढे आला. पुढे आल्यानंतर पाहतो तर काय, गच्चीहून सगळं नगर पाहतोय. जिकडं तिकडं तांबच तांब, संपूर्ण नगरी तांब्याने चमकायला लागलेली आहे. आणि राजाने महाराज विचार केला की नक्की कोणीतरी दैवी पुरुष आहे, त्याशिवाय हे शक्य नाही. त्या कुंभाराला बोलवलेले, त्याचा यथोचित सत्कार केलेला आहे. त्या गाढवाला बोलवलेलं आहे. स्वतःच्या मुलीला सत्यवतीला समजून सांगितलं. काय अगं बाई, ज्या अर्थी ते गाढव एवढं काही करू शकतं त्या अर्थी ते गाढव नाहीये. ते दिसायला फक्त गाढव आहे, पण त्याचं कर्म कसं आहे, खूप चांगलं आहे.
माणूस दिसायला कसाही जरी असला ना, पण त्याचं कर्म चांगलं जर असेल तर त्याच्या दिसण्याकडे जाऊ नको बाई. हे कोण कोणाला सांगत होतं? हा म्हणजे ते आईबाप त्या मुलीला असं सांगत होते की बाई दिसण्यावर जाऊ नको. मग कशावर जा? त्याचं पॅकेज पाय बाई कसं एकदा. अरे पुण्यामध्ये या वयात जर ते पोरग फॅट घेतं तर जरा विचार कर बाई. असू दे काळ, खरंय ना. नुसतं गोरगोमट्याकडं काय करती, मला पहान बेल फुलवा हा. मग समजून सांगितलं, अरे हा कोणीतरी दैवी आहे. तीही तयार झालेली आहे. राजाने सांगितलं, पण शेवटी माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे. तुम्ही जाऊन कुठेतरी बाहेर, नगरीच्या बाहेर दूरवर जा आणि तिकडे विवाह करून तुम्ही संपन्न व्हा. मुलीची समजूत काढली, मुलगी तयार झाली. रातोरात तिघेही निघालेले आहेत महाराज. त्या मुलीला घेऊन, राजाच्या मुलीला घेऊन दूरवर जात आहेत आणि त्या ठिकाणी ते वास्तव्य करतायत. परंतु महाराज तिला, त्या सत्यवतीला वाटलं की आपणही कधीतरी आपल्या नवऱ्याचं मुख पाहावं, त्याच्याशी बोलावं. जर ते बोलतं तर मग त्याने माझ्याशी बोललं पाहिजे ना. कोणत्याही मुलीला वाटतं. तिने प्रयत्न केला. शेवटी महाराज तिने तिच्या सासऱ्याला सांगितलं की तुमच्याशी बोलतात ते, मग माझ्याशी बोलायला काय. आणि मग एक दिवस तो त्याने सांगितलं, अरे बाबा ती पत्नी तुझी, तिच्याशी तू बोललं पाहिजे. त्याने सांगितलं, मी बोलल, परंतु ज्या वेळेस खऱ्या अर्थाने तिचा माझा विवाह होईल त्यावेळेस मला तिच्याशी बोलता येईल. मग राक्षस पद्धतीचा विवाह त्या ठिकाणी त्यांचा संपन्न होतोय. तो विवाह संपन्न झाल्यानंतर याने सांगितलं का ऋतुकाळामध्ये ज्यावेळेस ती येईल, चौथ्या दिवशी तुम्ही मला तिच्या ऋतुकाळानंतर मला सांगायला या. आणि मला सांगितल्यानंतर त्या दिवशी मी तिच्या बरोबर मी बोलेल, मनुष्यासारखा बोलेल, नवे नवे मनुष्यासारखा तिच्या समोर मी प्रगट होईल. तिला आनंद झाला. राक्षस पद्धतीचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी ऋतुकाळ झाला. चौथ्या दिवशी कुंभार सांगायला गेला आणि तो गंधर्व, त्याला आनंद झाला. ती आली समोर आणि तिच्या समोर आल्यानंतर हा अतिशय अगदी सुंदर असा पुरुषाच्या रूपामध्ये, दिव्य अशा गंधर्वाच्या रूपामध्ये तिच्या समोर प्रगट झालेला आहे. तिला आनंद झालेला आहे आणि मनुष्याच्या रूपामध्ये तो तिच्याशी बोलू लागलेला आहे. आणि तिच्याशी संभाषण केल्यानंतर तिला धन्य धन्य असं वाटलेलं आहे. ज्या ज्या वेळेस तुझी इच्छा होईल, ज्या ज्या वेळेस तुला माझ्याशी बोलू असं वाटेल ना, त्या त्यावेळेस मी गंधर्वाच्या रूपामध्ये तुझ्या समोर मी प्रकट होईल, काळजी करू नको. या पद्धतीने सत्यवतीला आनंद होतोय. दिवसामागं दिवस त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि काही दिवसानंतर विक्रम नावाचा त्या ठिकाणी पुत्र त्यांना होतोय. तो दिवस उगवतोय आणि तो पुत्र पाहिल्यानंतर, त्याचं मुख पाहिल्यानंतर हा मुक्त होणार होता, शापमुक्त होणार होता. त्या विक्रमाचं तोंड याने पाहिलेलं आहे आणि याने ते मुख पाहिल्यानंतर याला दिव्य असा देह प्राप्त झाला. पुन्हा पुरुषासारखा दिसायला लागला. सुंदर अशा स्वर्गातल्या पुरुषासारखा. अंगावर त्याच्या अलंकार आहेत, अंगावर त्याच्या भरजरी वस्त्र आहेत. दिव्य असा त्याचा चेहरा आहे. त्याच्या डोळ्यातील एक अलौकिक असं तेज आहे. हे पाहिलं महाराज सत्यवतीने. आनंद झाला आणि त्या ठिकाणी इंद्र स्वतः त्याला मातली नावाच्या एका सारथ्याला रथ घेऊन त्याला पाठवतोय आणि तो मातली त्या ठिकाणी येऊन उभा राहतो. हा गंधर्व त्या रथामध्ये बसायला जात असताना हिला रडू कोसळतं की आपलं लग्न झालं, आता आपण खरं तर सोबत राहायला पाहिजे, मला तुमच्या सोबत राहण्याचा आनंद घ्यायचा आहे. परंतु त्यांनी सांगितलं का मनुष्याप्रमाणे आम्ही पृथ्वीवर राहू शकत नाही, परंतु काळजी करू नको, ज्या ज्या वेळेस तुला आठवण येईल त्या त्यावेळेस मी तुझ्या समोर प्रगट होईल असा शब्द दिला. आणि विक्रमाबद्दल, भविष्याबद्दल सांगितलं की ही सुद्धा एक लीला आहे. या विक्रमाच्या हातून देखील पुढं काय होणार आहे, धर्मकार्य होणार आहे. त्याच्यामुळं ही लीला आहे, या लीलेला आपण स्वीकारलं पाहिजे. या पद्धतीने समजूत काढतो पत्नीची. पत्नीही ऐकते आणि मातली त्या रथामध्ये बसण्याची विनंती करतोय. त्या दिव्य अशा रथामध्ये
हा सुरोचन गंधर्व त्या ठिकाणी बसतोय आणि स्वर्ग मार्गाने आकाश मार्गाने तो रथ पुन्हा स्वर्गामध्ये तो जातोय. या पद्धतीची कथा नवनाथ ग्रंथामध्ये आलेली आहे. पुढेही याला जोडून ही कथा पुढे वाढत जाते. कशा पद्धतीने वाढत जाते? कलेप्रमाणे. जसा चंद्र जसा अमावस्या झाल्यानंतर तो कलेने जसा वाढतो त्या पद्धतीने हा ग्रंथ पुढे पुढे चाललेला आहे महाराज. धोंडीसूत मालू कवी यांनी अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे. या कथेमागे कथा, कथेमध्ये कथा अशा पद्धतीने चालल्या. परंतु त्या कथाच जर नुसत्या सांगत गेलो तर त्या तुम्हाला समजल्याही पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर देखील त्या आल्या पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर न येता जर कधी तुमच्या डोळ्याची जर कधी पापणी खाली येत असेल आणि तुम्हाला हळूच एखादी डुकली येत असेल तर मला असं वाटतं मी कथा सांगितल्याचा काही उपयोग होणार नाही. नाहीतर मग कथा काय डोक्यावरून जाते, कधी कानाच्या बाहेरून जाते, कधी कानाच्या मागून जाते, त्याचा काही उपयोग नाही. आम्ही ज्या धर्मनाथाच्या मंडपामध्ये बसलेलो आहोत त्या धर्म मंडपामध्ये बसल्यानंतर आपलं चित्त हे केवळ फक्त कथेकडे पाहिजे महाराज. कथा काय सांगते महाराज? कथा आम्हाला काहीतरी ज्ञान सांगत असते महाराज, काहीतरी उपदेश त्या कथेतून आपण घ्यायचा असतो. म्हणून या कथा आपणा समोर मांडण्याचा हेतूच तो असतो. जी ग्रंथाची निर्मिती झाली, ग्रंथ जे लिहिल्या गेले त्याचं कारणच ते आहे महाराज. त्याच्यासाठी संतांना अवतार घ्यावे लागले, ऋषीमुनींना अवतार घ्यावे लागले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. संत येऊन काय करतात तर परोपकारच करतात, दुसरं काही करत नाही. काय करतात संत? संत पुण्य करतात. पुण्य करतात म्हणजे नेमकं काय करतात? पुण्य करणं म्हणजे कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं, भजन ऐकणं नाही. अरे केवळ हे भजन करणं म्हणजेच पुण्य नाहीये. शास्त्रकार सांगतात परोपकाराय पुण्याय. अरे परोपकार करणं सुद्धा काय आहे? पुण्य आहे, पुण्य. म्हणून हा परोपकार संत करतात. जगाच्या कल्याणासाठी संत अवतरित होत असतात. नवनाथांचा अवतार देखील कशासाठी आहे तर जगत कल्याणासाठीच आहे महाराज. नम पार्वती पते हर 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 महादेव, हर हर महादेव. महाराज आपण भगवंताचं थोडं जरी नाम घेतलं तरी सुद्धा भगवंत आपलं कितीतरी मोठं काम करत असतो, हे का नाही? इतकंच काय तर आपण त्या भगवंतासाठी थोडासा वेळ जर कधी दिला महाराज तर त्याच्या कृपेने आपली सगळी कामं होत असतात महाराज. आम्ही कधी कधी सांगत असतो नवे नवे मोठमोठ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेली सुंदर अशी रचना आहे महाराज, ऐका. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा